पश्चिम आशियामध्ये भडकलेल्या युद्धाचे चटके आता थेट आपल्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचले। छत्रपती संभाजीनगरमधल्या उद्योगांना याचा फटका बसू लागलाय। औद्योगिक क्षेत्रावर मोठं संकट ओढावलंय, तर युद्धातून निर्माण झालेल्या गॅस टंचाईमुळे गेल्या 5 दिवसात उद्योग नगरीतील तब्बल 45 कंपन्यांना त्यांचं उत्पादन बंद करावं लागलंय। गॅसवर अवलंबून असलेले इतर जवळपास 95% उद्योग सध्या आपत्कालीन गॅस साठ्यावरती सुरू आहेत। त्यांच्यावर देखील केव्हाही टाळं ठोकण्याची वेळ उद्भवू शकते। या महाभयंकर परिस्थितीमुळे उद्योजक प्रचंड चिंतेत आहेत। तर या युद्धामुळे निर्माण झालेल्या तणावाचा परिणाम आता जालन्यातल्या शेती क्षेत्रावर, कृषी क्षेत्रावरही दिसून येतोय। कच्च्या मालाच्या तुटवड्यामुळे सिंचनासाठी लागणाऱ्या साहित्याच्या किमतीत 20 ते 25% वाढ झाली आहे आणि त्यामुळे पीव्हीसी पाईप आणि ठिबक सिंचन नळ्यांचे दर वाढलेले आहेत। आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या तणावामुळे समुद्रमार्गे होणाऱ्या मालवाहतुकीवर परिणाम झालाय। परिणामी औद्योगिक कच्च्या मालाचा पुरवठा मंदावला असून त्याचा थेट परिणाम हा पीव्हीसी पाईप उद्योगावर झालेला आहे। पीव्हीसी पाईपसाठी कच्चा माल मोठ्या प्रमाणावर परदेशातून आयात केला जातो, मात्र समुद्री वाहतूक विस्कळीत झाल्यानं कच्च्या मालाचा तुटवडा निर्माण आहे आणि त्यामुळे मागील आठवडाभरात पीव्हीसी पाईपच्या दरात सुमारे 20 ते 25% वाढ झाली असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली। पाईपामध्ये आणि पीव्हीसी फिटिंग झालं आणि शेती उपयोगी जेवढं पण साहित्य आहे जवळजवळ 25% वाढ झालेली आहे। आणि ह्याचं कारण फक्त जास्त करून जे येणारं क्रूड ऑइल आहे, जे रॉ मटेरियल आहे, त्याच्यामध्ये परिणाम झाल्यामुळं पूर्ण शेती उपयोगी साहित्याचे रेट वाढलेले आहेत। मोटरला लागणारे एचडीपी पाईप, पीव्हीसी पाईप, जे पीव्हीसी फिटिंग आहे ते, त्याच्यानंतर ड्रिपचे स्प्रिंकलर सेट आहे, स्प्रिंकलर पाईप आहे किंवा ठिबक सिंचन आहे, ह्या सगळ्या रेटमध्ये जवळजवळ 20 ते 25% तफावत झालेली आहे सध्या। गॅस टंचाईमुळे सगळ्यात मोठा फटका हॉटेल व्यवसाय, खानावळ आणि रेस्टॉरंटला बसलाय। या टंचाईला रोखण्यासाठी केंद्र सरकारनं 10 मोठे निर्णय घेतलेत। सरकारनं तुटवडा दूर करण्यासाठी देशभरातल्या रिफायनरींना एलपीजी उत्पादन वाढवण्याचे आदेश दिलेत। तुटवड्यावरती तोडगा काढण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे। तर हे 10 मोठे निर्णय कोणते आहेत? साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासाठी गॅस बुकिंग मधलं अंतर वाढवलं गेलंय। ESMA लागू करण्यात आलाय। काळाबाजार करणाऱ्यांवरती गुन्हे दाखल केले जातील। नवीन देशांसोबतच गॅस पुरवठ्याबाबत झटपट करार केले जात आहेत। 11 दिवसात रशियाकडून इंधन खरेदी 50% वाढवण्यात आली आहे। IOC आणि रिलायन्सचा 3 कोटी बॅरलसाठी करार देखील झालाय। LNG साठी अमेरिकेसोबत नवीन व्यापारी करार सुरू आहे। तर लॅटिन अमेरिका, आफ्रिकेमधल्या देशांशी देखील इंधन खरेदीसाठी भारत नवीन करार करत आहे। गयाना सोबत पहिल्यांदाच करार करत 40 लाख बॅरल इंधन खरेदी केली जाईल। नायजेरिया आणि अंगोला या देशाकडून देखील इंधन मागवण्यात आलंय। देशभरातल्या रिफायनरींना एलपीजी उत्पादन वाढवण्याचे आदेश देखील केंद्र सरकारनं दिलेले आहेत। अतिरिक्त उत्पादन झालेले एलपीजी फक्त सरकारी कंपन्यांनाच मिळतील। एकीकडे राज्यभर गॅस सिलेंडरच्या टंचाईच्या झळा नागरिकांना बसतायत। ठिकठिकाणी गॅस सिलेंडरच्या खरेदीसाठी नागरिक रांगा लावत आहेत, मात्र दुसरीकडे पुणे, नागपूर, नाशिक शहरात गॅस सिलेंडरचा मुबलक साठा उपलब्ध असल्याचं चित्र आहे। गॅस एजन्सीच्या गोडाऊनमध्ये मोठ्या संख्येनं गॅस सिलेंडरच्या टाक्या पाहायला मिळतात। तिथे पुण्यात एलपीजी गॅस सिलेंडरचा मुबलक साठा उपलब्ध आहे। गोदामामध्ये एलपीजी गॅसचा साठा उपलब्ध आहे। पुण्यात घरगुती गॅसचा साठा विविध गोदामांमध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे। KYC केलेल्या नंबरवरून गॅस बुकिंग जर तुम्ही केलं तर गॅसची टाकी लगेच बुक होते, असंही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलंय। तसंच घरपोच सेवा देखील दिली जाते। त्यामुळे कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलेलं आहे।
जालना जिल्ह्यामध्ये एलपीजी गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती आहे. जिल्ह्यामध्ये एलपीजी गॅसची कमतरता नसल्याची जिल्हाधिकाऱ्यांची माहिती आहे. नागरिकांना घाबरून न जाण्याचंही आवाहन त्यांनी केलेलं आहे. शिर्डीतल्या साई संस्थानाकडून गॅसचा काटकसरीनं वापर आता केला जातोय. साई संस्थानाला दररोज 15,000 किलो गॅस लागतो. मात्र संस्थानाकडे 15 दिवस पुरेल एवढा साठा शिल्लक आहे. 10 दिवसांवर शिर्डीत रामनवमीचा उत्सव साजरा होतोय. यासाठी साई संस्थानानं काटकसर सुरू केली आहे. मार्च रामनवमीचा उत्सव आहे. रामनवमीच्या उत्सवाला साईबाबा संस्थांमध्ये मोठी गर्दी असते. ती गर्दी विचारात घेऊनच आपण सध्याचा जो गॅस आहे तो जास्तीत जास्त दिवस पुरेल त्या अनुषंगाने हा निर्णय घेतलेला आहे. माझी सर्व साई भक्तांना विनंती आहे की आपण या निर्णयाला सहकार्य करावं.